रात्रीचं जेवण, अरे बापरे, किती गोंधळ असतो ना याबद्दल. काय खावं, कधी खावं, काय टाळावं, यावर इतकी वेगवेगळी मतं आहेत की गोंधळ होणं अगदी साहजिक आहे. चला तर, तज्ज्ञांच्या मदतीनं या सगळ्या गैरसमजांच्या जाळ्यातून बाहेर पडूया आणि रात्रीच्या जेवणाचं हे कोडं एकदम सोप्या पद्धतीनं सोडवूया. ओके. तर सगळ्यात आधी ना त्या मोठ्या गैरसमजांनाच बघूया जे आपल्या रात्रीच्या जेवणाच्या सवयींवर राज्य करतात. मी काही प्रश्न विचारणार आहे, बघूया आपली उत्तरे काय आहेत. हा बघा, पहिला आणि सगळ्यात फेमस प्रश्न. रात्री भात खाल्ला की खरंच वजन वाढतं का? तर उत्तर आहे अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे बरं का. प्रॉब्लेम भाताचा नाहीये. आपण तो किती खातो आणि कशा सोबत खातो यावर सगळं काही अवलंबून आहे. म्हणजे योग्य प्रमाणात भाजी डाळीसोबत खाल्ला तर भात एकदम उत्तम पर्याय आहे. सो भाताला उगाच दोष देऊ नका. बरं, आता पुढचा प्रश्न. रात्री फळं खाण्याबद्दल काय? म्हणजे ती खरंच पूर्णपणे टाळायला पाहिजेत का? नाही, हे पूर्णपणे खरं नाहीये. हो, आयुर्वेदानुसार असं म्हणतात की सूर्यास्ताच्या आधी फळं खाणं चांगलं, कारण तेव्हा आपली पचनशक्ती एकदम बेस्ट असते. पण विचार करा, रात्री उशिरा काहीतरी तळलेलं किंवा अनहेल्दी खाण्यापेक्षा एखादं फळ खाणं कधीही चांगलं, बरोबर? खास करून जर प्रवासात असाल किंवा दुसरा काही चांगला ऑप्शनच नसेल तर. आणि ही सवय तर खूप लोकांमध्ये असते. म्हणजे जेवायला उशीर होणार आहे म्हणून संध्याकाळी चहा आणि बिस्किटं खाऊन भूक मारायची. हे कितपत योग्य आहे? अजिबात नाही. हे तर सरळ सरळ ॲसिडिटीला आमंत्रण देण्यासारखं आहे. होतं काय आहे की चहा आणि बिस्किटं तुमची भूक तात्पुरती मारतात, पण मग रात्रीचं जे पौष्टिक जेवण असतं ना, ते खाण्याची इच्छाच निघून जाते. आणि मग काय, शरीराचं सगळं पोषणाचं गणितच बिघडतं. चला तर मग गैरसमज तर दूर झालेत. आता वळूया रात्रीच्या जेवणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे, आणि तो म्हणजे वेळ. हा नियम एकदम लक्षात ठेवा. आपलं जेवण आणि आपली झोप यामध्ये कमीत कमी 2 ते 2.5 तासांचं अंतर असलंच पाहिजे. का? सोपं आहे. आपल्या पचनसंस्थेला तिचं काम पूर्ण करायला वेळ द्यायला हवा ना. भरल्या पोटाने झोपलं की पचन नीट होत नाही आणि शरीराला आरामही मिळत नाही. एका आदर्श दिवसाची कल्पना करून बघा. सकाळी 8 ते 9च्या दरम्यान पोटभर नाश्ता, दुपारी 12 ते 1च्या दरम्यान व्यवस्थित जेवण, आणि मग बघा, संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान रात्रीच्या जेवणाची वेळ आपोआपच सेट होते. हे एक सायकल आहे. सकाळची दोन्ही जेवणं वेळेवर झाली की रात्रीच्या जेवणाची वेळ चुकण्याची शक्यताच कमी होते. ओके, वेळ तर कळली, पण त्या वेळेत ताटात काय असायला हवं? चला बघूया एका आदर्श ताटाची रचना कशी असते. तर एका परफेक्ट ताटात काय हवं? असं समजा की आपल्या ताटात 4 महत्त्वाचे खेळाडू आहेत. पहिला खेळाडू प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, जो पोट भरल्याची फिलिंग देतो. दुसरा आहे फायबर, जो आपल्या पचनसंस्थेचा बेस्ट फ्रेंड आहे. तिसरा चांगले फॅट्स, जे शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. आणि चौथा कर्बोदकं म्हणजेच कार्ब्स, जे आपल्याला मर्यादित प्रमाणात लागतात. आता ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांनी विशेष लक्ष द्या. आपलं ताट प्रोटीन्स, फायबरने भरपूर असलेल्या भाज्या आणि जवसासारख्या चांगल्या फॅट्सने भरलेलं पाहिजे. आणि काय टाळायचंय? सोपं आहे. तळलेले पदार्थ, मिठाई आणि राजमा छोले हे पचायला जड पदार्थ रात्रीच्या वेळी नकोच नको. हे सगळं ऐकायला किती छान आणि सोपं वाटतं नाही का? पण आपल्या धावपळीच्या आयुष्यात हे नियम पाळणं कधीकधी खरंच कठीण होऊन बसतं. पण काळजी करू नका, त्यावरही काही एकदम सोपे उपाय आहेत. समजा कामामुळे घरी यायला उशीर होतोय, तरी ही एक स्मार्ट ट्रिक वापरून बघा. आपलं जेवण आहे ना, ते ऑफिसमध्येच संध्याकाळी 6-7च्या दरम्यान करून घ्या. सोबत थेपले किंवा भाजीचा पराठा असं काहीतरी ठेवा, जे परत गरम करावं लागत नाही. आणि घरी पोहोचल्यावर जर थोडी भूक लागलीच तर मूठभर सुकामेवा किंवा 1 वाटी गरमागरम सूप घ्या. किती सोपं आहे. आणि बाहेर जेवायला गेल्यावर काय करायचं? तिथेही हेल्दी राहता येतं. काही सोपे बदल करा. मैद्याच्या नानऐवजी गव्हाची रोटी मागवा. तळलेल्या पापडाऐवजी भाजलेला पापड घ्या, तो जास्त चांगला. आणि जेवणाच्या आधी सूप किंवा पनीर टिक्का असं काहीतरी स्टार्टर म्हणून घ्या. म्हणजे मग मुख्य जेवणावर ताव मारला जाणार नाही. आणि एक महत्त्वाची टिप, फ्रोझन डेझर्ट्स शक्यतो टाळा, कारण त्यात अनेकदा आपल्याला न कळणारे अनहेल्दी फॅट्स असतात. बरं, योग्य जेवण आणि योग्य वेळ तर झाली. पण यासोबतच जर काही छोट्या सवयी लावल्या ना, तर आपल्या पचनक्रियेला आणखी मदत होते. जेवणानंतर या 3 सोप्या पण खूप शक्तिशाली सवयी लावून घ्या. पहिली, फक्त 2 मिनिट वज्रासनात बसायचं.
हे एकमेव आसन आहे जे जेवल्यानंतर करता येतं आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे. दुसरी शतपावली म्हणजे अगदी आरामात 100 पावलं चालायचं. आणि तिसरी नियमित व्यायाम. तो फक्त शरीरच नाही तर स्ट्रेसमुळे जे आपण जास्त खातो ना त्यावरही नियंत्रण ठेवतो. रात्री लवकर जेवण्यामागे एक खूप मोठं सायन्स आहे. त्याला म्हणतात सर्केडियन रिदम. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक घड्याळ आहे. जेव्हा आपण या घड्याळानुसार म्हणजे सूर्याच्या वेळेनुसार जेवतो तेव्हा आपलं शरीर एकदम मस्त काम करतं. रात्री उशिरा जेवून आपण या घड्याळाच्या विरुद्ध जातो आणि त्यामुळे मग पचन आणि आरोग्य दोन्ही बिघडतं. आणि शेवटी तज्ज्ञांचा एक सगळ्यात महत्त्वाचा सल्ला. जर तुमचा आहार उत्तम असेल तर तुम्हाला या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. याचा अर्थ अगदी सरळ आहे. तात्पुरते उपाय करण्यापेक्षा सातत्याने चांगला आहार घेण्यावर लक्ष केंद्रित करा. तीच खरी गुरुकिल्ली आहे. तर ही सगळी माहिती ऐकल्यावर एक प्रश्न नक्की विचारा. आज रात्रीपासून आपल्या जेवणात असा कोणता एक छोटासा बदल आपण करणार आहोत? फक्त एक. नक्की विचार करा. आजच हील विथ सोनालीला सबस्क्राईब करा.